आजाक शब्द दिलेलो म्हणून यावचा लागता. गोड बरोबर चाय खाऊया. चला आम्हाला जाऊचा मका कामाक. काय वादळी वाऱ्यामुळं बरीचशी झाडांची पडझड होता आणि घरांचा बराचसा नुकसान होता. पडलेलो एक डोळो इथे येलो. हा एक आंब्याचा झाड असा, त्याच्या बाजूक एक आंब्याचा झाड असा आणि ह्या कसं पाले असन ना, पाले असन असा. आणि घरात झोपतो. बघूया आपला ह्या काम कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. धन्यवाद. आणि मेहुण्याची भेट घेतोय. चौसा चाय गरम कर. नानी बरी हो. भाजी काढून काढून इकडे आण पण तकडे बाबा भाऊजी हा त्याका द्याऊया भाजी. हा काय येऊ नको हे का बाकी हळस रामगड बिमगड सगळा फिरतास जाऊयाकडे जातोस. हा ते वाली बिली एवढे केलंच तर घातलंच नाही की त्या. हा तेव्हा तुका भाऊजी दिसत नाही. कामापुरता फक्त भाऊजी हो त्या का. नारळ काढू घे, झाडा तोडू घे, लाकडा फोडू घे. कामापुरती फक्त गोड पडतली. आजाक शब्द दिलेलो म्हणून यावचा लागता. गोड बरोबर चाय खाऊया. आजाकचा तो शब्द दिलेलो असा. हे आमचा म्हणू असा. थंडी लागता बरा वाटला. थंडी लागता थंडी लागता. आला का ते वाली पटकन. आमवण्या जातोय आमवण्या येतोय. मी आता असं आहे मालवण तालुक्यातील घरावरच्या झाडा दोन काढू शिवता. आंबवणे. आंबवणे वाडी काय गावा. आंबवणे गाव असा. आंबवणे गाव. ह्या एक आंब्याचा झाड असा, त्याच्या बाजूक एक आंब्याचा झाड असा आणि ह्या कसं पाले असन ना, पाले असन असा आणि किंजळ एक असा. ही जशी पडी आहे ना तशी ह्या घर मालकाक पडी काढूची असा. घरात झोपतो. आणि आज ना उद्या अशी घरावर वगैरे पडा शकतात. डेळे भरपूर उंच गेलेली असतात पाली असण्याचे. त्याच्यामुळं तोडूचा असा मालकांचा म्हणणं असा. आंबे आणि हे दोन आपल्या काय मुळासून तोडचे नाहीत कारण जास्त काय मोठे झाले नाहीत. ह्यो एक आंबो तोडूचा वाटतं. तो एक फक्त ठेवतो असा कारण त्याच्यावर मिरवेल असा आणि मिरवेल पण असा. त्याका रोटो लागलेलो असा, त्याच्यावर मिरवेल असा. तो आपल्याक तोडूचो नाही फक्त कट मारूचो असा आणि पूर मोठो गेलेलो असा तो. आज ना उद्या वाऱ्यामुळा पडात. वादळी वाऱ्यामुळा पडा शकता धोको असा असं म्हणतात. त्या मिरगा बरोबर काय वादळी वाऱ्यामुळा बरीचशी झाडांची पडझड होता आणि घरांचा बराचसा नुकसान होता. त्याच्यामुळं सावध तो सुखी. त्याच्यामुळं ही झाडं आम्ही तोडतो असं. बरोबर आज ना उद्या पडती. पडलेलो एक डोळो इथे येलो. या तो एक डोळा मोडलेलोच दिसता होय पडलं. म्हणजे हय अशी एवढी पडी बांधायची हा. त्याच्यामुळं सावधगिरी महत्वाची. व्हिडिओ माका करूचो नाही होतो पण काय झाला माहिती हा. हे आंबवणे गावातले ज्येष्ठ तोडकामी असत. यांचा काम बराचसा मी बघलेलो असं कारण ते हा त्यांच्याबरोबर हे असायचे तोडकामाक. त्यांचं काम यांच्या मार्गदर्शनाखाली करूचा. नाव कसा तुमचा. संजय लाड. संजय लाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करूचा असा. कारण कोणतरी ज्येष्ठ असतात ना तरच चांगला. आणि तुमचं नाव कसं. गावडे आनंद गावडे. आनंद गावडे. हे मालक असत ह्या घराचे ना. ह्या घराचे मालक असत आहे. आणि झाडं असत ह्या घरवाल्यांची. हा संजय गावड्यांची झाडं असत. ते गणेश माडिक असत. बरेच जण आपल्यावर. त्यांचं नाव काय. संजय लाड. संजय लाड म्हणजे ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करूचा असा. ही 2-3 झाडं आपल्या कट करची असत. एकदम धोकेदायक असत म्हणतात. ह्यो एक डोळा पडलो दिसता माका. बघूया काम आपला कसा होता आता. भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी ही अशी काही नाही काही झाडा तोडूची लागतात. मका माझा काम असा आता. त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं जे कोण वृक्षप्रेमी असतील त्यांनी राग मानून घेऊ नये. बरोबर. घरावर आज ना उद्या पडणारी. जरी आम्ही झाडा तोडली तरी मिरगावर आम्ही झाडा लावतो.
एवढी आम्ही लावतो, मिरगात लावतो आम्ही. ही जंगली नाही पण काजी, आंबे, सागवान, सागवान, माड, नारळाची झाडा, पपळी, बरीचशी झाडं आम्ही साग लावतो, पावसाबरोबर लावतो. साग लावतो. आता रस्त्याच्या दुतर्फाकी नाही आताशी झाडा लावतात का बघलास तुम्ही? पण काय उपयोग होतो ह्या दिवसात कोण झाडा लावता? ह्या दिवसात कोण झाडा लावता काय सांगा? आणि आता रस्त्याच्या दुतर्फा झाडा लावलेली असत. काय नियम काय कायदोच त्यांचं काय तर वेगळं असा. तर बघूया आपला ह्या काम कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा. धन्यवाद. ह्या आंब्याच्या झाडावर हुमले असं त्याच्यामुळे ह्या असा करूचा लागता आमका. काठी याच्या साह्यान दोरी टाकलेली असा आणि झाड असा तिकडे पाडूचा असा. तिकडे ना सागवानाची झाडं असत ती सांभाळूची असत. त्यामुळे ह्या काम भारी असा पाले असं नाही. हैसून ह्यो आंबो खराब झालेलो वाटता. मला वाऱ्याबरोबर आज ना उद्या मोडा शकता. हा मोडात म्हणा मोडात म्हणून आमका तोडूचो असा ह्यो. बघा पाठी येतात डेळो. ते अजून लावूच नको खाप. हा हा ओढतलो नक्की ओढतलो. खाप नको रे खाप नको याला मोडतलो सगळा सगळा हलवून टाकीन. वडा वडा नाही नाही लाव 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 तू नाही लाव तू लाव का काय ना होता लाव रे मजबूत लाव मार मत कर काचकन या लावायच्या बस झाली.
इथला पाले असण्याचं झाड असा, ह्या पाले असण्याचा त्याच्या बाजूक एक आंब्याचा झाड असा, त्याच्यावर निर्वेल असा आणि त्या ठिकाणी एक आंब्याचा झाड होता. फांदी भविष्यात ह्या दोन घरावर वादळी वाऱ्यामुळा पडाची दाट शक्यता होती, म्हणून आम्ही आता ह्या दोन झाडांचे फांदी मारून घेतलं. हे काय बारीक असत किंजळीच्या झाडाचे ते मारतंय म्हणून सांगले नाही ते. हा ह्याचे मारशा ना फांदी ह्याचे मारतंय म्हणून सांगतात. वारंग वारंग मगा इथे जायल्याच्या झाडावर चढले ते भियाक लागले. स्वतःचा जीव महत्वाचा. एखादा डेळो जर पडलं तर जाग्यावर बसा होय होय की ना. त्याबरोबर सायल्यावर एक फांदी अडकलेली मोठी ही आणि इकडे थोडेसे जरा पत्रे वाकले असत. मालक बोललो हरकत नाही. एकदम वादळी वाऱ्यात पडा नुकसान होण्यापेक्षा ह्या भरा असा आणि ह्या बाजू कशी पडवी काढूची असा ह्या घरवाल्यांका, म्हणून ह्या आम्ही दोन झाडांचे फांदी कट केलेले असत. काय काय गोडबर हो मालक बरोबर झाला. तिकडे झाला होता बरोबर, आमच्याला काय झालं काय नाही तकडे नुकसान काय नाही, फक्त ह्या वावड्याचं वाय ठेव गेलो. हो एक डेवळं फक्त सायल्याचं गेलेलो असा. काम तर आमचा झालेला असा आणि देवाच्या कृपेने काम व्यवस्थित झाला. कारण हा धोकादायक असा काम होता. संध्याकाळी मालकाने आमका बोलावलेला असा तिखट पाण्याची सोय करूया म्हणून सांगण्याने आला. संध्याकाळी चिकन पार्टी करूची असा बघूया. धन्यवाद. हा धन्यवाद.